नमस्कार. हिवाळ्यामध्ये मस्त मुळे येत आहे, तर आपण मुळ्यांची पानं जी फेकून देतो, तर त्या पानांची आपण मस्त अशी भाजी बनवूया. या ठिकाणी 2-3 मुळे होते, त्याचे थोडेसेच पानं उरलेले होते. तर मस्त अशी पीठ भरून भाजी केलेली आहे. तेल टाकून त्यात जिरं, मोहरी, लसूण, कांदा टाकून तेलात परतवून घेतलेला आहे. त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये टाकून तो सुद्धा तेलात परतवून घेतला. त्यानंतर जे मसाले असतात, लाल चटणी, हळद, धने पावडर घालून ते सुद्धा व्यवस्थित परतवून घेतले. त्यानंतर थोडेसे पानं उरलेले होते, त्यांना स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत, ते टाकले व ते सुद्धा तेलात व्यवस्थित परतून यामध्ये मीठ घालून वरून बेसन पीठ यामध्ये टाकले व ते व्यवस्थित हलवून घेतले. अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते. वरून कोथिंबीर घालून घेतली. मस्त अशी ही भाजी तयार झाली. तर यापुढे पानं न फेकून देता अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्कीच करून बघा. आणि या ठिकाणी नागलीचे आणि गहू तांदूळाचे थोडेसे पापड सुद्धा भाजून घेतलेले. ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकतात. धन्यवाद.